नमस्कार मैत्रिणींनो, जानूस किचनमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। आज मी तुम्हाला लाल माटाची भाजी बनवून दाखवणार आहे। पौष्टिक अशी ही भाजी बनवण्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा आणि चॅनलला सबस्क्राइब करा। येथे भाजी स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतलेली आहे। भाजीसाठी बारीक चिरलेला एक कांदा घेतलेला आहे, 2-3 बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या आणि लसूण, खोबरं, कोथिंबीर बारीक करून घेतलेला आहे। आता गरम कढईमध्ये 1 चमचा तेल घालायचं आहे। त्यामध्ये बारीक चिरलेली ही मिरची फोडणीसाठी घालायची आहे। मिरची थोडीशी तळली गेली की त्यामध्ये हा कांदा तळण्यासाठी घालायचा आहे। कांदा थोडासा लालसर झाला की त्यामध्ये लसूण, खोबरं, कोथिंबीर बारीक केलेलं आहे ते घालायचं आहे। चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि हे सर्व मिश्रण एकत्र करून घ्यायचं आहे। आता चिरलेली भाजी कढईमध्ये घालून पुन्हा एकदा सर्व मिश्रण एकत्र करून घ्यायचं आहे। यामध्ये पाणी अजिबात ओतायचं नाहीये, भाजीला आपोआप पाणी सुटते। येथे तुम्ही पाहू शकता भाजीला पाणी सुटलेलं आहे। आता भाजी कढईवर झाकण ठेवून ही भाजी 3-4 मिनिटं शिजवून घ्यायची आहे। येथे 2 मिनिटं झालेली आहेत। भाजीवरचे झाकण काढून पुन्हा एकदा भाजी खालीवर करून पुन्हा झाकण ठेवून भाजी शिजवून घ्यायची आहे। येथे पाहू शकता तुम्ही भाजीतलं पूर्ण पाणी आटून गेलेलं आहे। भाजी पूर्ण कोरडी झालेली आहे। अशा पद्धतीने ही आपली लाल माटाची भाजी तयार झालेली आहे। आता आपण एका डिशमध्ये काढून घेऊयात। तुम्ही येथे पाहू शकता किती मस्त अशी माटाची भाजी तयार झालेली आहे। ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर कमेंट करून सांगा, व्हिडिओला लाईक शेअर करा आणि अशा छान छान रेसिपीज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा। धन्यवाद।